काल अनुराग डोभालचा 2 तासांचा व्हिडिओ पाहिला आणि अंगावर काटाच आला. लाखो फॉलोअर्स, करोडो रुपये आणि दारात उभ्या असलेल्या गाड्या, इतकं सगळं असूनही एक माणूस कॅमेरा समोर रडतोय कारण तो आतून पूर्णपणे एकटा पडलाय. हा एकटेपणा फक्त अनुरागचा नाहीये, तर आजच्या प्रत्येक दुसऱ्या तरुणाचा आहे. आपल्याला वाटतं एकदा का चांगली गाडी आली किंवा बँक बॅलन्स वाढला की आपल्या आयुष्यातील दुःख गायब होतील. पण अनुरागचं हे उदाहरण डोळे उघडणारं आहे. भौतिक सुख तुम्हाला सुखसोयी देऊ शकतं, पण मानसिक शांतता नाही. जर तुमच्याकडे तुमचं मन मोकळं करायला हक्काची माणसं नसतील, तर करोडांचं घर सुद्धा एखाद्या तुरुंगासारखं वाटू शकतं. अनुरागकडे करोडो सबस्क्रायबर आहेत, पण जेव्हा तो संकटात होता तेव्हा त्या गर्दीतलं कोणीही त्याच्या सोबत नव्हतं. आपण सोशल मीडियावर हजारो मित्र जोडतो, पण जेव्हा खरी गरज असते तेव्हा फोन उचलणारे 5 मित्र सुद्धा जवळ नसतात. त्यामुळे व्हर्च्युअल जगापेक्षा खऱ्या आयुष्यात माणसं जोडायला शिका. नेहमी टॉपवर राहण्याची स्पर्धा, लोकांच्या अपेक्षा आणि सतत कॅमेऱ्यासमोर हसत राहण्याचं ओझं माणसाला आतून पोखरत जातं. अनुराग डोभालचा तो व्हिडिओ एक वेकअप कॉल आहे. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात एकटं वाटत असेल, तर तुम्ही कोणाशी तरी बोला, त्यांची मदत घ्या. तुमचं मानसिक स्वास्थ्य हे तुमच्या बँक बॅलन्सवर अवलंबून नसतं. म्हणूनच आजच्या काळात करोडो रुपये कमावण्यापेक्षा तुमचं दुःख ऐकणारे 2 माणसं कमावणं जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर फक्त लाईक करून सोडून देऊ नका. आपल्या पेजला फॉलो करा.